आपण सर्व मिळून पुन्हा एकदा प्रणाम मंत्र म्हणूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. आध्यात्मिक शिबिराच्या या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या या सेशनमध्ये आपण साधारणपणे रामकृष्ण विवेकानंद भावधारा यांची वैशिष्ट्ये असा आपण विषय घेत असतो. योगायोगाने कालच स्वामी अद्भुतानंदजी महाराज यांची जयंती आपण साजरी केली आणि त्यामध्ये काल जे इथे त्यांच्या जीवन आणि त्यांच्या शिकवणी संदर्भात वर्ग झाला त्यात काही गोष्टी म्हणजे माझ्याकडून सुटून गेल्या वेळेअभावी. तर एका भक्तांनी एक छान सजेशन दिलं की महाराज उद्या आपल्या शिबिर आहेत तर का नाही पण त्यात या गोष्टी आपण विशद कराव्यात. आणि ते मत मला एकदम पटलं. विशेष करून एक जे महत्त्वाचं जो एक मुद्दा सुटून गेला होता काल तो मुद्दा म्हणजे की स्वामीजींनी अद्भुतानंदजी महाराज यांना अद्भुतानंद हे नाव का दिलं. काल ज्या भक्तांनी हा काल जो वर्ग अटेंड केला त्यात त्यांच्या म्हणजे जीवन त्यांची जी दिनचर्या होती ती फारच आगळीवेगळी होती. त्यांचं ज्याला म्हणतो की बाह्य ॲपिअरन्स किंवा त्यांचं वागणं हे फार आगळं वेगळं होतं. यातून त्यांना अद्भुतानंद नाव देण्यात आलं का तर ॲपरंटली जर तसं म्हटलं तर ते त्यात काही चूक नाही आहे. पण तरीसुद्धा दोन गोष्टी स्वामी विवेकानंद फार स्पष्टपणे सांगतात. मी तुमच्या पुढे ते जे वाक्य आहे ते जे छोटंसं पॅराग्राफ आहे तो वाक्य नव्हे मी जसंच्या तसं वाचतो आणि मग त्यातून आपण अद्भुतानंदजी महाराजांच्या अजून ज्या काही सुटलेल्या गोष्टी त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यातून आपल्याला हे लक्षात येईल की कसं रामकृष्ण विवेकानंद भावधारांचे हे विभिन्न जे ज्याला म्हणतो की रंग आहेत हे आपल्या सर्वांना किती प्रेरणादायी आहे. तर मी तो पॅरेग्राफ तसाच्या तसा वाचतो की स्वामी अद्भुतानंद महाराजांना स्वामीजींनी अद्भुत का म्हटलं होतं. लाटू महाराज म्हणजे श्रीरामकृष्णांची एक अद्भुत निर्मिती. स्वामी विवेकानंद एकदा म्हणाले होते, लाटूने ज्या परिस्थितीतून येऊन थोड्याच अवधीत आध्यात्मिक जगतात जितकी उन्नती करून घेतली आणि आम्ही लोकांनी ज्या अवस्थेतून जितकी उन्नती करून घेतली त्या दोन्हींची तुलना करून पाहिल्यास तो आम्हा लोकांपेक्षा पुष्कळ श्रेष्ठ ठरतो. हे वाक्य कोणाचं आहे? स्वामी विवेकानंदांचं. आणि ते स्पष्टपणे तुलना करत आहेत त्यांची स्वतःची आणि लाटू महाराजांची. आणि तुलना करून आधीच ते विशद करत आहेत की तो आमच्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे. आणि त्याचं कारण पुन्हा पुढे सांगतात. म्हणजे ज्या कालावधीमध्ये लाटू महाराजांनी प्रगती केली आणि ज्या काळामध्ये स्वामीजींनी किंवा इतर संन्यासी शिष्यांनी प्रगती केली त्याची तुलना करून ते सांगत आहेत की तो आमच्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो. त्या दोन्हींची तुलना करून पाहिल्यास तो आम्हा लोकांपेक्षा पुष्कळ श्रेष्ठ ठरतो. आम्ही सगळेच एका
आम्ही सगळे उच्च कुळात जन्मलेले असून शिक्षण घेऊन सुसंस्कृत बुद्धीचे होऊन ठाकूरांकडे आलो होतो. परंतु लाटू पूर्णपणे निरक्षर, ध्यानधारणेत मन रमले नाही. आता पहा, म्हणजे हे असं म्हणजे असा विषय का करत आहेत स्वामीजी. एक छोटंसं लौकिक उदाहरण घेऊया. की कल्पना करा की 2 मित्र आहेत आणि दोन्ही मित्रांना पोहोचायचं आहे मुंबईला. एकाने प्रवास सुरू केला पुण्याहून आणि दुसऱ्याने प्रवास सुरू केला बेळगावहून. आणि एक अजून कल्पना करूया की जो मित्र बेळगावहून प्रवास करत आहे मुंबईकरता, त्याचा मार्ग थोडा वेगळा आहे. सिंगल पट्टी रोड आहे, रस्त्यात खूप खड्डे, झाडं पडलेली आहे रस्त्यामध्ये. आणि जो मित्र पुण्याहून प्रवास करत आहे तो एकदम राजमार्गाने जात आहे, हायवेने जात आहे. पण तरी सुद्धा जो बेळगावहून निघाला, म्हणजे म्हणण्याचं म्हणजे इथे जे स्वामीजी म्हणत आहेत की ज्या परिस्थितीतून इतर सर्व त्यागी शिष्य भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्याकडे आले, त्यांना काहीतरी आधीपासूनच एक ज्याला म्हणतो की एक काही विशिष्ट काहीतरी ते घेऊन आले होते. लाटू महाराज सुद्धा विशिष्ट घेऊन आले, आज आपण बघणार आहोत. पण तरी सुद्धा जी सामाजिक परिस्थिती त्यांना लाभली ती अत्यंत विकट होती. आणि त्या सगळ्या परिस्थितींना मात केल्यानंतर, विशेष करून कालच्या वर्गात याची चर्चा केली होती की जेव्हा रामचंद्र दत्त भगवान श्रीरामकृष्णांच्या संदर्भात बोलायचे तर इतकं लक्ष देऊन लाटू महाराज ऐकायचे. आणि काही दिवसातच ते विनंती करतात की म्हणजे रविवारी की आज तुम्ही जिथे जाणार आहात तिथे मला घेऊन चला. पण विशेष करून जे सांगायचं, ज्या सामाजिक परिस्थितीला सामोरे जाऊन आणि या सगळ्या संघर्षाला सामोरे जाऊन लाटू महाराजांनी जी प्रगती केली त्या संदर्भात, म्हणजे ज्याला म्हणूया आपण की जसं आपण म्हणतो ना की एखादा मुलगा जो खूप खेड्यातला आहे आणि तरीसुद्धा तो स्टेट बोर्डमध्ये किंवा CBSEला त्यांनी नंबर पटकवला, तर त्याचा संघर्ष जास्त आहे नक्कीच. त्या अर्थाने इथे स्वामीजी सांगत आहे की लाटूची जी प्रगती किंवा लाटूची जी आध्यात्मिकता ही आमच्यापेक्षा पण खूप जास्त आहे. हा एक पहिलं कारण झालं, म्हणजे त्यांना अद्भुतानंद असं नाव का दिलं. आणि दुसरं कारण जे सांगतात, परंतु लाटू पूर्ण निरक्षर होता, ध्यानधारणेत मन रमले नाही, तर आम्ही वाचन वगैरे करून मनाचा तो भाव दूर करू शकत होतो. पण लाटूला दुसरे अवलंबन नव्हते, त्याला एकाच भावावर अवलंबून राहावे लागले. हे खूप महत्त्वाचं आहे बरं, याचा विशद करूया आपण. केवळ ध्यानधारणेच्या सहाय्याने आपले डोके ठीक ठेवून अत्यंत सामान्य अवस्थेतून ज्या उच्च आध्यात्मिक संपदेचा तो अधिकारी झाला, त्यावरून त्याच्या ठिकाणी सुप्त असलेल्या शक्तीची व त्याच्यावरील श्री ठाकूरांच्या असीम कृपेची ओळख पटते. बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आध्यात्मिक जीवन हे काही सोपं नसतं. आता हे स्वामीजी इथे स्वतः सांगत आहेत की जेव्हा ध्यानधारणेमध्ये हे त्यागी शिष्यांचं समजा एखाद दिवस मन बसत नाही आहे किंवा मनावर काही ताण आहे, तर मग दुसरे ऑप्शन्स काय? दुसरे ऑप्शन्स म्हणजे काहीतरी शास्त्र वाचणे, संस्कृतचा सखोल अभ्यास करणे किंवा शास्त्रीय संगीत, काहीतरी तबला वादन, काहीतरी फिलॉसॉफीची पुस्तकं वाचणे, भजनं म्हणणे, शास्त्रार्थ म्हणजे शास्त्र चर्चा करणे, असे किती ऑप्शन्स इतर लोकांना उपलब्ध होते. पण दुर्दैवाने लाटू महाराजांना या सगळ्या गोष्टीची मुळीच आवड नव्हती. आपण आत्ताच वाचलं की ते पूर्ण निरक्षर होते. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये जेव्हा तुम्हाला ईश्वराच्या जवळ जायचं आहे आणि फक्त लाटू महाराजांना एकच ऑप्शन होता, ते म्हणजे जप आणि ध्यान करणे. आणि तेच घेऊन सतत ईश्वरामध्ये मन ठेवणं हे अत्यंत कठीण आहे. आणि हे कोण सांगत आहे सगळं? हे सगळं स्वामीजी स्वतः सांगत आहे. हे स्वतः स्वामीजी सांगत आहे. आपण स्वतः बघतो की जेव्हा वरानगर मठामध्ये किंवा आलमबाजार मठामध्ये हे लोक किती म्हणजे जप ध्यान झाल्यानंतर हे किती भजनं म्हणायचे, काली महाराज तर किती अभ्यास करायचे, तुर्यानंदजी किती अभ्यास करायचे,
इतर लोक, स्वामीजी स्वतः शास्त्रार्थामध्ये भाग घ्यायचे. म्हणजेच काय, मन ईश्वरामध्येच ठेवायचं, पण विभिन्न मार्गाने. का, एकाच मार्गाने मन ईश्वरामध्ये ठेवल्यानं एक ताण मनामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि स्वामीजी एका गोष्टीचा इथे खूप स्पष्टपणे उल्लेख करत आहेत की फक्त जप ध्यान घेऊन नामस्मरण करून लाटूनी आपलं डोकं शाबूत ठेवलं. पहा, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि या गोष्टीचं नमूद करून स्वामीजी स्वतः सांगत आहे, यातून त्याची आध्यात्मिक शक्ती आणि त्याच्यावरती ठाकूरांची असीम कृपेचं आपल्याला एक, ज्याला म्हणतो की एक प्रूफ सापडतो, एक पावती सापडते. तर यातून लक्षात येतं बंधू भगिनींनो की जे आपण विषय तो घेतला आहे की रामकृष्ण विवेकानंद भावदारीची वैशिष्ट्ये, यातून एक गोष्ट बिलकुल स्पष्टपणे आपल्याला लक्षात येते की रामकृष्ण विवेकानंद भावधारमध्ये जे एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की ठाकूर प्रत्येक भक्ताला, प्रत्येक साधकाला त्याची जी पातळी आहे, त्याचं जो स्टेटस आहे, कोणत्या पायरीवरती तो उभा आहे, तिथून ते बरोबर अलगदपणे उचलतात. आता आपल्या प्रत्येकाची पायरी आपल्याला काही माहीत नसते, पण हे त्यांना नक्की ठाऊक असतं. त्यांच्या मनातल्या, आपल्या मनाची पातळी काय आहे, आपल्या मनाची जडणघडण काय आहे, आवडीनिवडी काय आहे, कोणत्या प्रकारे हा मुलगा पुढे उन्नती करू शकतो, बरोबर त्या प्रकारची ती व्यवस्था करून त्या प्रकारचे मंत्र देऊन आणि ठाकूर त्याला वरती नेतात. हे ज्याला म्हणतो की रामकृष्ण विवेकानंद भावदारचं हे वैशिष्ट्य. आणि विशेष करून त्यांना अद्भुतानंद नाव का दिलं, या दोन कारणांमुळे. कारण की जिथून, ज्या सामाजिक परिस्थितीतून लाटू महाराजांनी आपलं जीवन प्रारंभ केलं ते फारच सामान्य होतं, तरीसुद्धा त्या ठाकूरांनी ब्रह्मज्ञानापर्यंत त्यांना पोहोचवलं. आणि दुसरं म्हणजे की त्यांच्या पूर्ण साधना काळामध्ये, त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये त्यांना ईश्वराच्या नामस्मरणाशिवाय दुसरं कोणतंच अवलंबन नव्हतं, जे इतर संन्यासी शिष्यांना उपलब्ध होतं. असे लाटू महाराज, त्यांची आध्यात्मिक महती आहे. आणि म्हणूनच त्यांना स्वामीजींनी हे नाव दिलं होतं अद्भुतानंद. आध्यात्मिक जीवनामध्ये बंधू भगिनींनो दोन गोष्टी फार आवश्यक असतात. अशा अनेक गोष्टी आहे, पण आता आपण अद्भुतानंदजी महाराजांच्या संदर्भात बोलत आहोत. तर त्या दोन गोष्टी म्हणजे एक पावित्र्य आणि सरलता. पावित्र्य म्हटलं म्हणजे अर्थातच कामिनी कांचन हा भाग आलाच, पण त्याच्याच बरोबर एक महत्त्वाची गोष्ट, आणि ते म्हणजे की आपलं मन हे अहंकार शून्य असलं पाहिजे. अहंकार एक अशी गोष्ट असते बंधू भगिनींनो की भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर म्हणतात वचनामृतमध्ये की ठाकूर स्वतः, म्हणजे ईश्वर स्वतः आपल्या हृदयात येऊ इच्छितो, आपल्या हृदयात बसू इच्छितो, पण आपला अहंकार त्यांना सारखं मागे ढकलत असतो. त्या ईश्वराला आपल्या हृदयात येऊ देत नसतो. आणि जितकं आपलं मन हे अहंकार शून्य असेल, किंवा जितकं अहंकार शून्य करण्याचा आपण प्रयत्न करू, तितकंच ईश्वर आपल्या हृदयात बसतील. आणि लाटू महाराजांच्या जीवनातला एक फार बोलका प्रसंग की ज्यातून आपल्याला हे लक्षात येईल की ठाकूर आपले लाटू महाराज हे किती पवित्र होते, आणि त्याची पावती स्वतः भगवान श्रीरामकृष्ण देत आहेत. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की भगवान श्रीरामकृष्णांकडे सगळ्यात पहिले त्यागी शिष्य कोणी आले होते तर ते लाटू महाराज. वय पण कमी होतं आणि ईश्वराप्रती ओढ पण तितकीच होती, विशेष करून ठाकूरांप्रती तितकी ओढ होती. दुसऱ्या भेटीमध्ये ते जेव्हा दक्षिणेश्वरी आले, क्षमा करा, तिसरी भेटीमध्ये, तेव्हा ते तिथून जायलाच तयार नाही. आणि 3 दिवस त्यांनी तिथेच वास केला. आणि ठाकूरांना ते खूप जड जाऊ लागलं की अरे बाबा, तू पगार घेतोय रामबाबूंकडून आणि तू राहतोय तू माझ्याकडे, तुझं कामात दुर्लक्ष होतंय, हे काही मला मान्य नाही. पण त्या सगळ्या गोष्टी लाटू महाराज ऐकायला काही तयार नाही. रामचंद्र दत्त आणि त्यांच्या सौ दोघंही त्यांना घ्यायला येतात. फारच अन्यमनस्क होऊन लाटू महाराज परत जातात. आणि फक्त जायचं एकच कारण होतं, कारण की रामबाबूंच्या पत्नी
त्या लहानशा लाटू महाराजांना एकदम पुत्रवत स्नेह करत होत्या. नाहीतर कोणतंही कारण नव्हतं. पण याच्यानंतर काही गोष्टी अशा घडतात आणि लाटू महाराज नेहमी करता दक्षिणेश्वरी राहायला येतात. घडतं असं, आपण पावित्र्याची चर्चा करत आहोत. एक दिवसची संध्याकाळी जेव्हा लाटू महाराज ध्यान करायला बसलेले असतात, तेव्हा ठाकूर त्यांच्या जवळ येतात आणि म्हणतात की अरे, तू जीचं ध्यान करत आहे. सुरुवातीला भगवान श्रीरामकृष्णांनी लाटू महाराजांना जगन्मातेवर म्हणजेच कालीमावर ध्यान करायला सांगितलं होतं. तर ठाकूर म्हणतात की अरे, तू जेचं ध्यान करत आहे ती सध्या स्वयंपाकघरामध्ये कणिक मळत आहे आणि पोळ्या लाटत आहे. आणि हे सगळं करता करता तिला एक मदतनीसची आवश्यकता आहे, तर तू तिथे जा आणि तिला मदत कर. आणि एवढं सांगून ते स्वतः जातात माताजी म्हणजे मा शारदांकडे, लाटूला घेऊन जातात आणि माताजींना म्हणतात की पहा, हा मुलगा अत्यंत शुद्ध सत्व आहे. हा तुम्हाला कामामध्ये मदत करेल. तुम्हाला जेव्हा पण आवश्यकता पडेल तुम्ही याला हाक मारा, हा तुमच्याकडे तुमच्या मदतीला येईल. पहा, या घटनेतून दोन गोष्टी आपण सहजपणे आपल्याला म्हणजे लक्षात येतात. आणि ती गोष्ट म्हणजे, पहिली गोष्ट कोणती की भगवान श्रीरामकृष्ण लाटू महाराजांना हे सांगत आहे की तू जीचं ध्यान करत आहे. आधी सांगितलं कालीचं ध्यान करायला, आणि मग हे सांगत आहेत की तू त्या स्वयंपाकघरात जा, तिथे जी स्वयंपाक करत आहे म्हणजे जगज्जननी शारदा देवी आणि कालिमा ह्या दोन वेगळ्या नाही आहेत. एक तर हे सिद्ध करत आहेत भगवान श्रीरामकृष्ण, आणि दुसरं माताजींना हे सांगत आहेत की हा मुलगा अत्यंत शुद्ध सत्वगुणी आहे. पहा, ज्या स्वतः पवित्रता स्वरूपिणी आहेत त्यांच्या पुढे स्वतः भगवान श्रीरामकृष्ण जाऊन सांगत आहेत की हा मुलगा अत्यंत सत्वगुणी आहे आणि तुम्हाला हा स्वयंपाकात मदत करेल, आणि तुम्हाला जेव्हाही आवश्यकता पडेल तुम्ही याला हाक मारा, हा तुमची मदत करेल. बंधू भगिनींनो, की आपण म्हणतो ना की आध्यात्मिक जीवनामध्ये पावित्र्य ही एकदम प्रायमरी कंडिशन, आणि आपल्या एका शिष्याला या पद्धतीने भगवान श्रीरामकृष्ण स्वतः पावती देत आहेत. पावित्र्य म्हणजे फक्त कामिनी कांचनच नव्हे, तर अहंकाराचं सुद्धा पावित्र्य म्हणजे अहंकार शून्य असलं पाहिजे. आता बाह्य दृष्टीने बघितलं तर लाटू महाराज खरंच फार ओबडधोबड होते. का? कारण की ते कधी अशा म्हणजे ज्याला म्हणतो की शिक्षित समाजात कधी वावरलेच नाही. त्याच्यामुळे त्यांचं थोडंसं वागणं, एक तर सुस्पष्टपणे बोलणं, स्पष्ट वक्तेपणा, हे सरळताची फार मोठी एक पावती आहे. पण कसं असतं की तथाकथित शिक्षित समाजामध्ये कोणापुढे काय बोलावं काय नाही बोलावं या सगळ्या गोष्टी फार ज्याला म्हणतो की त्याला एक महत्त्व असतं. असो, पण जरी ते ओबडधोबड जरी असले पण ते अहंकार शून्य होते, आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या प्रत्येक गोष्टीला ते 100% मानायचे. त्यांनी जे सांगितलं ते मानणारच. कालच एक घटना, त्याचा फार सुंदर घटना त्याचा उल्लेख केला होता. इतका वेळ नाही आहे म्हणून ती रिपीट करत नाही, पण आज मी दुसरी घटना सांगतो. आणि ती सांगतो कशा करता की आपण सर्वजण आध्यात्मिक एक साधक आहोत. आपल्याला आपल्या गुरुजनांचे आदेश हे पाळलेच पाहिजे. त्यातच आपलं कल्याण आहे आणि त्यातूनच आपला अहंकार सुद्धा कमी होतो. घटना ती अशी घडली की एक दिवशी रात्री भगवान श्रीरामकृष्ण हे कलकत्त्याला गेले असता एक भक्त त्यांना भेटायला येतो रात्री, आणि लाटू महाराज दक्षिणेश्वरीच आहेत. त्या भक्ताचा आणि लाटू महाराजांचा काही संवाद होतो. आता लाटू महाराजांचं बोलणं थोडंसं स्पष्ट वक्तेपणा होता आणि बोलणं थोडं ओबडधोबड होतं. त्या भक्ताला काहीतरी विचित्र वाटलं, त्यांनी काहीतरी प्रतिक्रिया दिली आणि दोघांची चांगलीच झुंपली. आणि लाटू महाराजांनी चांगला समाचार घेतला, खरपूस समाचार असं म्हटलं तरी चालेल. खरपूस समाचार घेतला
आणि ती भक्त त्यावेळेस रात्री बऱ्यापैकी नाराज होऊन निघून गेली. आणि जेव्हा रात्री भगवान श्रीरामकृष्ण कलकत्त्याहून परत येतात, तर परत आल्यावरती ठाकूर विचारतात की का रे, कोणी आलं होतं का मला भेटायला? तर हो म्हणे, अमुक अमुक व्यक्ती आली होती. बरं, मग तू त्यांचं काही स्वागत केलं की नाही, त्यांना पाणी काही प्रसाद दिला? तर आता कोणता प्रसाद दिला होता हे सांगितलं त्यांनी. हां, हे साधकाचे लक्षण आहेत. म्हणजे माझं त्यांचं वाजलं, मी त्यांना बोललो, ते नाराज होऊन निघून गेले वगैरे. आता ठाकूर काय म्हणतील, असं काही भीती वगैरे काहीच नाही. कारण की ज्याला म्हणतो की जे म्हणजे सत्यावर आधारित ते जीवन साधकाचं. तर जो प्रसाद दिला होता ते सगळं काही सांगितलं आणि हे सगळं ऐकल्यानंतर ठाकूर खूप नाराज होतात. ठाकूर नाराज होतात आणि त्यावेळेस रात्री काय 10-10:30 वाजलेले असतात. रामलाल दादांच्या आठवणीत ही घटना मी वाचली. ते म्हणतात की अरे, तुला माहीत नाही भक्त लोकांना किती विवंचना असतात, भक्त लोकांना किती संसारात दुःख कष्ट आहेत, तुला काही ठाऊक आहे का? आणि त्यातून ते थोडंसं एक विश्रांती, एक मनःशांती प्राप्त करण्याकरता ते देवाकडे येतात, माझ्याकडे येतात आणि तू त्यांच्याशी असा व्यवहार केला. ठाकूर खूप नाराज होतात आणि नाराज होतात म्हणजे म्हणतात की आत्ताच्या आत्ता जा आणि जाऊन त्यांच्याशी माफी माग. पहा, लाटू महाराज सत्य आचरण करणारे तर होतेच, सांगितलंच, पण तितकेच अहंकार विहीन होते आणि आज्ञाधारकता त्यांची किती होती. रात्रीच आता कसं जाणार त्या भक्ताकडे, कसा पत्ता शोधणार, ते सगळं होतं आणि रात्री जाऊन त्या भक्ताच्या घरी ते दार ठोठवतात. 11 वाजता दार उघडतात तर समोर लाटू महाराज. भक्त विचार करतात मनातल्या मनात, आता काय बाकी होतं दक्षिणेश्वरचं जे पूर्ण करायला इथे आले. हे लाटू महाराज विनम्रतेपूर्वक क्षमा मागतात. जे काही घडलं, जे काही चूक झाली त्याबद्दल हृदयपूर्वक क्षमा मागतात आणि सांगतात की ठाकूरांनी हे सगळं कळलं, त्यांना बिलकुल नाही आवडलं आणि त्यांनी मला पाठवलंय म्हणून मी इथे आलोय. भक्त खूप भावनिक होतात की ठाकूर इतका मला प्रेम करतात की एका म्हणजे मुलाला, तेव्हा संन्यास झालेला नव्हता, रात्री 11 वाजता माझ्या घरी पाठवतात. यथोचित त्यांच्याशी बोलतात आणि ते रात्री परत येतात. आता रात्री परत आल्यानंतर ठाकूर झोपलेले नाहीये, लक्षात घ्या. ठाकूर झोपलेले नाहीये. रामकृष्ण विवेकानंद भावधारेचं वैशिष्ट्य ही चर्चा करत आहोत आपण. ठाकूर झोपलेले नाहीये आणि जेव्हा परत येतात लाटू महाराज विचारतात, का रे, भेट झाली का? म्हणे हो झाली. काय म्हणाले ते, शांत झाले का? म्हणे हो झाले. तू त्यांची माफी मागितली? हो मागितली. त्यांना इथला नमस्कार कळवला का? ठाकूर माझा म्हणत नव्हते, बरोबर ना? त्यांना इथला नमस्कार कळवला का? असं म्हटल्याबरोबर लाटू महाराज जीभ चावतात की नाही, तसं तर मी नाही केलं. ठाकूर पुन्हा नाराज होतात आणि म्हणतात की ठीक आहे, आत्ता रात्र झाली आहे, पण तू उद्या सकाळी जा आणि त्यांना पुन्हा सांग की ठाकूरांनी तुम्हाला नमस्कार कळवलेला आहे. बंधू भगिनींनो, दुसऱ्या दिवशी पुन्हा लाटू महाराज सकाळी त्यांच्या घरी जातात आणि पुन्हा ते भक्त जेव्हा दार उघडतात, आता काय तर म्हणे ठाकूरांचा नमस्कार मी सांगायला काल विसरलो होतो, म्हणून ठाकूरांनी मला आज पुन्हा पाठवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र ते भक्त आपल्या भावनांचं बांध काही सांभाळू शकत नाही आणि ओक्षाबोक्षी रडू लागतात. इतकं ठाकूर प्रेम करतात माझ्यावर. रात्री एकदा पाठवलं आणि फक्त मी म्हणजे नमस्कार करण्याकरता दुसऱ्यांदा पाठवत आहेत. सगळ्या भावनांचं बांध पूर्ण फुटून जातो आणि ते भक्त सुद्धा निघतात घरातून ठाकूरांच्या भेटी करता. बंधू भगिनींनो, चर्चा आपली सुरू होती की पावित्र्यामध्ये अहंकार नसला पाहिजे. लाटू महाराजांचं बाहेर त्यांचं जे ॲपिअरन्स कदाचित तसं असेल, पण आध्यात्मिक जीवनाकरता जे अत्यंत महत्त्वाची गोष्ट 2 की आपल्या गुरूंच्या आज्ञेचं पालन जसंच्या तसंच झालं पाहिजे, 1. आणि दुसरी गोष्ट अहंकार शून्यता. आता ही गोष्ट अहंकार शून्यता दर्शवत नाही तर काय दर्शवते? कोणताही प्रतिकार नाही करत की आधी ते मला बोलले म्हणून मी तसं बोललो वगैरे, हा काही भावच नाही. पहा,
ह्या भगवान श्रीरामकृष्णांच्या माध्यमातून आणि त्यांचे तयार हे जे सगळे शिष्य आहेत बंधू भगिनींनो, यातून आपल्याला जे शिकण्यासारखं आहे ते हेच सगळं आहे. आणि म्हणूनच म्हणजे हा जो दुसरा आपला हा जो सेशन असतो त्यात ह्याच गोष्टी का घेतो की व्यावहारिक स्तरावरती आपण काय केलं पाहिजे. म्हणजे कदाचित उपनिषदांच्या वर्गामध्ये फार आकाशाला 2 बोटं खालती अशा गोष्टी असतात, आत्मतत्व, त्यांचं ते स्वरूप, सच्चित आनंद वगैरे. पण नेमकं तिथे पोहोचायचं कसं ते कळत नसतं. आपण KG1 मध्ये आहोत ना, तर KG1 मध्ये करायचं काय, तर ह्या गोष्टीतून लक्षात येतं बंधू भगिनींनो की जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक उन्नती करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट तर ती एक पावित्र्यामध्ये कामिनी कांचन विहीन जीवन, आणि दुसरं आपला अहंकार कमी झाला पाहिजे. दुसरी एक जी गोष्ट म्हणजे घेतली होती सरलता. सरलता म्हणजे मन मुख एक. लाटू महाराजांचं हे फार मोठं वैशिष्ट्य होतं. म्हणजे आतमध्ये एक आणि मुखात एक असला हा जो एक ज्याला म्हणतो की भाव, हा बिलकुल ठाकूरांमध्ये नव्हता. बिलकुल हा भाव त्यांच्या जीवनात बिलकुल बघायला कधीच मिळत नव्हता. जर काही म्हणजे आपण बघतो की त्यांच्या हातातून कधी कोणता प्रमाद घडला का नाही. आता या छोट्या गोष्टी सोडून द्या, कारण की सगळ्यात मोठी गोष्ट त्यांच्यामध्ये आज्ञाधारकता जबरदस्त होती. भगवान श्रीरामकृष्णांनी एकदा सांगितलं ही गोष्ट जशीची तशी पालन झाली पाहिजे. भगवान श्रीरामकृष्णांनी कामिनी कांचनचा त्याग सांगितला, तर या संदर्भात एक फारच गमतीशीर घटना अशी घडलेली की स्वामीजींबरोबर ते गेले काश्मीरला गेले आणि स्वामीजींनी अशा तिथे तिथली डल झीलवरती ते बोटी हायर करतात आणि बोटीत तुम्ही 2-2 दिवस राहू शकता. फार सुंदर व्यवस्था असते ज्यांनी बघितलं असेल. आणि त्या बोटीमध्ये एकामध्ये त्या सगळ्या त्यांच्या अमेरिकन शिष्या होत्या, दुसरी बोटीमध्ये स्वामीजी स्वतः आणि लाटू महाराज होते. आणि त्या बोटीमध्ये स्वयंपाक करण्याकरता एक मुसलमान परिवार सुद्धा होता आणि त्या मुसलमान परिवारांची एक मुलगी सुद्धा होती. आता जेव्हा हे बोटीत शिरले तेव्हा ती मुलगी त्यांना दिसली नाही, लाटू महाराजांना. आणि थोड्या वेळानंतर ती मुलगी दिसल्याबरोबर ती बोट होती त्या झीलच्या मधोमधी. आता हे झीलमध्ये उडीच टाकणार नाही, इथे ती मुलगी राहते, मी तिथे राहणार नाही. पण जेव्हा स्वामीजींनी त्यांना आश्वासन दिला की अरे मी तुझ्या बरोबर आहे, तुला भीतीचं काही कारण नाही, ठाकूरांनी सांगितलंय मी नाही राहणार. कसं बसं करून स्वामीजींनी त्यांना जेव्हा समजवलं, विश्वासात घेतलं, तेव्हा कुठे ते शांत झाले. पहा, जी सरलता, मन मुख एक ठाकूरांनी म्हटलंय ना, मग त्याचं पालन झालं पाहिजे. आणि त्या पालन करण्याकरता ते किती टोकापर्यंत जाऊ शकतात हे या घटनेतून लक्षात येतं. पण तिथे साक्षात शिवावतार स्वामीजी होते आणि त्यांनी त्यांची समजूत घातली आणि जबाबदारी घेतली. तेव्हा त्या बोटीमध्ये लाटू महाराज त्यांनी तिथे निवास केला. एक शेवटची घटना सांगून मग तिथे आपण थांबूया. सहनशीलता हे पण एक सरलताचा एक दुसरा डायमेन्शन आहे. लाटू महाराजांना जेव्हा कलकत्त्यामध्ये जेव्हा ते राहत होते, लाटू महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की लाटू महाराज कधी पण वराहनगर मठ, आलमबाजार मठ आणि बेलूर मठमध्ये फार कमी राहिलेत. कारण की त्या सगळ्या शिस्तीमध्ये राहणं त्यांना कधीच म्हणजे परवडण्यासारखं नव्हतं. आणि सतत ते तुम्हाला आपण कालच चर्चा केली, कधी एखाद्या रेल्वे स्टेशनच्या त्या मालगाडीच्या डब्यात राहा, एखाद्या मोठ्या बोटीच्या एखाद्या कोपऱ्यात राहा, असं त्यांचं ते जीवन होतं. जपध्यान करायचं आणि ते चणे भिजत घालायचे गंगेमध्ये आणि तेच खायचे. कधी कधी वसुमती प्रेस, उपेंद्रनाथ मुखर्जी ठाकूरांचे भक्त होते, त्यांच्या प्रेसमध्ये ते राहायचे. आणि प्रेसमधले सगळे जे कामगार होते त्याच्याशी त्यांचा खूप जवळचा संपर्क होता. आणि ते सगळे म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी, त्यांना सगळ्यांना प्यायची सवय होती, कोणाकोणाला जुगार खेळायची सवय सुद्धा होती. तर एक दिवशीची घटना अशी की पण हे सगळे लोक त्यांच्यावरती खूप प्रेम करायचे, हे सगळे प्रेसमध्ये काम करणारे. एक दिवशी रात्री 12 वाजता
ध्यानाला बसलेले होते आपले लाटू महाराज, तर तेव्हा एक त्या प्रेस कर्मचारी खूप पिऊन आणि हातात काहीतरी खायची वस्तू घेऊन आला आणि मला 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 महाराजांना आता भेटायचंच आहे. आता इतर कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवलं की अरे ही वेळ नाही महाराजांना भेटायची आणि तू इतका पिऊन आलेला आहे वगैरे. काही नाही, मी हे जे सगळं खायचं आणलेलं आहे हे मी तेव्हाच खाणार जेव्हा महाराज स्वतः आधी भोग ग्रहण करतील, त्याच्यानंतरच मी खाणार. आणि त्या अवस्थेमध्ये मग आता काहीतरी गोंगाट सुरू आहे. लाटू महाराजांचं ध्यान भंग पावलं. ते बाहेर येऊन बघतात की हा सगळं तो गोंगाट सुरू आहे आणि त्याची ती मागणी लाटू महाराज ऐकतात. ती मागणी ऐकल्यानंतर त्यांनी जे काही अन्न आणलेलं असतं त्यातलं एक अंश ग्रहण करतात. आणि फक्त अंश ग्रहण करून होत नाही, तो दारुड्या म्हणतो, त्याला एक आवडतं भजन जे महाराज म्हणायचे प्रभू रामचंद्रांचं, ते भजन आत्ता गायचं. रात्री 12:30 वाजता ती मैफिल जमते. मग मैफिलमध्ये लाटू महाराज ते भजन म्हणतात रामाचं. ते भजन मी आणलं नाही, अतिशय सुंदर भजन रामाचं. ते म्हणजे सोनेरी नावेमध्ये माझे प्रभू रामचंद्र बसलेले आहेत, त्यांचे डोळे कसे कमलासारखे वगैरे आहेत, ते सगळं भावपूर्ण भजन लाटू महाराज रात्री ऐकतात. तेव्हा तो दारुडा शांत होतो आणि मग तो प्रसाद घेऊन तिथून जातो. ही घटना अशी एकच सांगतोय बंधू भगिनींनो, पण अशा असंख्य घटना. त्यांना कुठेतरी विचारलं होतं की तुम्ही या सगळ्या दारुड्यांवरती इतकं प्रेम का करता? हे सगळे तर दारुडे आहेत, गांजाखोर आहेत, जुगार खेळतात. पण तेव्हा लाटू महाराज म्हणतात की पहा, हे दारुडे जरी असले, हे गांजाखोर जरी असले, पण यांना सगळ्यांना मी अनेक वर्षापासून ओळखतो आणि यांचं आत बाहेर एक आहे. यांचं हे लाटू महाराजांनी स्वतः ओळखलं होतं म्हणून प्रेम करत होते. हे नुसते गरीब होते म्हणून प्रेम करत नव्हते. म्हणजे मी अनेक वर्षापासून यांच्याशी म्हणजे माझी ओळख आहे, मला हे माहिती आहे की यांना काही वाईट सवयी आहेत, पण हे प्रामाणिक आहे या स्तरावरती की यांचा आत बाहेर एक आहे आणि म्हणून मी यांना प्रेम करतो. पहा, ब्रह्मज्ञानाची प्रेम करण्याची पद्धतच वेगळी असते. ब्रह्मज्ञानाची प्रेम करण्याची पद्धतच वेगळी असते आणि म्हणून सरळ ते होतेच लाटू महाराज, पण तितके सहनशील पण होते. आणि त्यांना हे सुद्धा कळायचं की त्यांच्या अवतीभोवतीचे लोक ते कोण सरळ आहे की कोण कावेबाज आहे, हे त्यांना स्पष्ट कळायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी यातून आपल्याला जे शिकण्यासारखं विशेष करून आहे, आपण सर्वजण साधक आहोत, तर आपल्याला जे शिकण्यासारखं आहे विशेष करून की सरलता म्हणजेच मनमुख एक आणि पावित्र्य म्हणजेच कामिनी कांचन त्याग, त्याच्याचबरोबर अहंकारविहीन जीवन आपण जर करू शकलो तर आपण सुद्धा आपल्या जीवनात ईश्वर प्राप्ती नक्कीच करू शकू आहे. ठरलेली वेळ केव्हाचीच संपलेली आहे. 5:30 आपण संपायचं असं ठरवलं होतं, पण काही कारणामुळे थोडंसं पुढे गेलो. तर आपण आज इथेच थांबूया. पुढच्या महिन्यात पुन्हा अशाच शिबिरामध्ये भेटण्याचा पुन्हा प्रयत्न करूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.